नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सुंदर अशा व्लॉगमध्ये. तर मंडळी आज आम्ही सगळीजण दुपारच्या वेळेस आता 3:30च्या बसने आम्ही खमद्यासाडर जातो, जा की चौकूचं मेन देवस्थान असा. बरीच वर्ष झालेली असतात आम्ही तिसरं जाऊक नाही, तर आम्ही सगळी मिळून आता तडे जातो. चला तर मंडळी, तुम्ही पण या व्हिडिओमधनं आमच्या त्या देवस्थानाचं दर्शन घ्या. आजच्या या व्हिडिओक सुरुवात करूया. बरोबर, चला ते काय सांगतो. तर आम्ही आता हिसरसून 3:30च्या बसला जातो डायरेक्ट खमद्यासाडर. काय सांग नको फुल नको तोडा आता. चला तर मी आत्ताच मळवाडी स्टॉपच्या थिसर इलो. तर ही बस 2:30 ते 2:45 पर्यंत येतात आणि कुंभवड्या की बस जातात, त्याच्यामुळे खमद्यासाड्यावर जाताना ती आमका बस गावता डायरेक्ट थिसर आम्ही स्टॉपकडे उतारतलो. तर आता बघूया बस किती वाजता येतात ती. आम्ही अजून बसलाच थांबलो, लवकरच येलो 2:45 वाजता. 3:30 गाडी 3 नंतरच येतली 3:15 पर्यंत. आणि आज संध्याकाळचं या भामटीचं वातावरण झालेलं आहे सगळं. बघा मम्मी मस्त तयार झाली आज. हे बघ ड्रेस वगैरे घालून. तर आता आम्ही चाललोय पहाडवर. पहाडवर. तर आम्ही आत्ताच उतरलो. मस्त श्री खमदादेव प्रसन्न अशी नवीनच कमान बांधलेली आहे. म्हणजे जी वरती गाडी गेलेली आहे ना, ती अर्ध्या तासात रिटर्न येतली. अर्धा ते पाऊण तासात, त्याच्यामुळे आमका अर्ध्या तासात जाऊन येऊ ह्या. पण तर रस्तो खूप लांब वाटता. हे बघा तडे रस्ते गेलेला आणि आम्ही शॉर्टकटने जातो. आणि मस्त उतरलं थंडगार चामळवापेक्षा सर भारी हवा वारं इल्लेला भारी असा. तडे तर मस्त असा वरती सड्यावरती. तर आम्ही आता लवकर जातो, नारळ ठेवतो, दर्शन घेतो. तिसरचं जरा असो मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद घेऊया. भरपूर मोठं चढावा आम्ही मधल्या वाट्याने गेलो. मस्त एकदम हिरवळा घनदाट जंगल. हिसर ना इतके वाटे जंगल असा जवळ झाडं असतात, पण ती मंदिराकडे थांबत तुमका दाखवत आहे. शपथ तर डेंजर दमाग झाला. हे बघा आता सगळं सोडच असा. ही सर त्या सगळं वातावरण बघूनच एकदम मन शांत होता. बरीच वर्ष झालेली असत. मी असं योगाचा प्रयत्न केला पण कधी योगायोग ठराक नाही. आज ती वेळ येली आणि शेवटी मी त्या जागेवरून पोचले. चौकूमधली आत्तापर्यंतची माझी सगळ्यात आवडती जागा म्हणजे खमदोसोडो. लहान असताना एकदा इल्लेला होता, त्यानंतर कधीच नाही. आज योग जुळले, भाग्य झाला आणि देवाच्या भेटी म्हणजे देवाच्या दर्शना गेले मी. अजूनही मंदिरापर्यंत पोचाक नाही आहे, तरी पण एक वेगळीच उत्सुकता असा त्या मंदिरात जाऊची. हडेव डांबरीकरणाचा रस्ता असा, पण तो हडेसून योग झाला तर अर्धा तास तर लागतलो. त्यामुळे आम्ही ह्या मधल्या रस्त्याने गेलो शॉर्टकट.
तर ही बघा माझे डेली व्हिडिओ बघतात ताई गोटे अर्चना तुम्ही हडे मायरा ना तर आत्ताच आम्ही दर्शना केलं होतं भेटले तर आत्ता जे ताई गावले ना तर ते गोट्यावरचे असतात आणि नेहमी 2-3 वेळा ते माका गावले आहेत चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि नेहमी चांगलं बोलकेपणा खूप मस्त बोलतात माका पण भारी वाटतं भेटान आज त्यांच्या व्हिडिओमध्ये घेऊ कळला तर आता ती जाऊ गेली घराकडे ती पण दर्शना केलेली चला दर्शन घेऊया तर चला मंडळी दर्शन करूया तर आम्ही नारळ वगैरे सगळं घेऊन येलो आम्ही व्हिडिओ बनवतो मामीन जरासा साफ करून घेतलाय मंदिरात कचरो होतो प्रांजल होती नारळ ठेवला आम्ही राजफोट गुंड्यावर फोड नाही तर ना कातळी काढ 2 येत नाही देवा एक द्यावा भेटे एक घे हे त्याचा काढ खोबरा तर आम्ही आत्ताच देवाक नारळ वगैरे ठेवलं आशीर्वाद वगैरे घेतलं आणि मन प्रसन्न झाला बऱ्याच वर्षांनी सर येण्या ठरला तर देवाच्या भेटीक येऊ आशीर्वाद घेऊ पण योग लागता तुम्ही कातीचं ठेवल्या आणि ह्या देवस्थानात खमदा ह्या देवस्थानाच्या ठिकाणी खमदा सडो होतला जाता कारण की इसर जर तुम्ही आजूबाजू बघू गेलास तर सगळे सडेच असत इसरचो निसर्ग एकदम नितळ असा आणि ताजी हवा असा जी प्रत्येकाक इसर थांब जरा अजून थांब थोडा वेळ शांतता असा होणारी असा तर तुम्ही बघू शकता सगळीकडे संपूर्ण सपाट भाग छोटी छोटी झाडं आणि सडे तर ही सर माहेरवाशिणी जे असतात नाही प्रत्येक वर्षी नारळ ठेवण्यासाठी येतच परत 9 तारीखला 9 मेला देवाचा वाढदिवस पण असता तर पहिल्यांदा काही वर्षांपूर्वी सर असंख्य म्हणजे असंख्य गर्दी व्हायची माहेरवाशिण्यांका एक दिवस दिलो जायचो आणि ती सर नारळ ठेव घ्यायची पण त्या भरपूर चौकू म्हणजे काय छोटं गाव नाही त्यात माहेरवाशिणी काही कमी नाही त्याच्यामुळे कसं खूप गर्दी होते त्याच्यामुळे आता खरं तरी कोण म्हणजे आपणाक जेव्हा आपणाक ही सर योग जमात त्यानंतर तेव्हा नारळ वगैरे ठेवलं जातात आम्ही बऱ्याच वर्षांनी सर नारळ ठेवलं संकटांका तारणार आणि माहेरवाशिणींच्या खास करून नाक्याक धावणार असं खमद्या सड्याचा देव असा खमद देव असा ह्या देवाचं नाव असा आता सडे उतल्यानंतर खमद्या सडो असा पुढे त्याचा उच्चार लागलेला असा खूप मस्त वाटतं ही सर एकदम शांतता असा आणि ह्यो भाग जो असा ह्यो उंचवट्याच्या ठिकाणी असल्यामुळे एकदम नितळ हवा इसरसून येता आता मी चढाव वगैरे चढा नेलो परत जर आम्ही त्या पुढच्या रस्त्याने नेलो तर अर्धा तास तरी लागता कुंभवड्याची बस जाता 3:30 वाजता मळवात येतात त्या बसने आम्ही येलो एक अर्धा तास लागता इथपर्यंत येऊ आता ती बस पण रिटर्न अर्ध्या तासात येतली त्यामुळे आमका लवकर हिसरसून जाऊ का नंतर बस नाही आणि चलत जाऊ म्हणजे खूप लांब ठरता हिसरसून गावापर्यंत जाऊ पण मस्त वाटलं खरंच नक्की कमेंट करा तुमका हिसरचा निसर्ग कसं वाटलं तो आणि आवर्जून सगळ्यांनी कमेंट करा चला तर आता आमचं सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं आम्ही इतकी सगळेजण इलेलो आता मी सरसून परत जातो घरात माझा सुद्धा खाल्या ना मस्त एकदम झाला खूप वर्षांनी दर्शन झाला
नारळ कापली वगैरे ठेवलं तर एक वळा तिसर देवाकडे ठेवायचा लागता आणि एक वळा असता तर घेऊन जायचा लागता. मामी आम्ही आणि राजने असे आम्ही 3 नारळ ठेवलो. बरीच जण येतात, सकाळची सर गर्दी असतं, नारळ वगैरे ठेवून येतात कारण की मे महिन्यामध्ये सगळीजणं येतात सुट्टीच्या दिवसांमध्ये. तर आता मी परत शॉर्टकट मार्गेत जातो. तर बघू शकता सगळीकडे एकदम सोडूच असा झाडा खी तरी छोटी छोटी असत. तेव्हा रस्त्याकडे जाऊ गेलो, हडेसून गाडी वगैरे येतात आणि ह्या साईडिक असा बरोबर मंदिराच्या समोरच. पहिल्यांदा हे असं देऊळ नाही होता, बरीच वर्ष झालेली असतात. ह्या आता देऊळ बांधलेला असा. स्थापनेक वगैरे हिसर वाढदिवसाक वगैरे भयंकर गर्दी असता, खूप जण येतात, बरीच जण येतात, सगळीच माहेर अशी येतात हिसर स्थापनेक म्हणजे वाढदिवसाक देवाच्या. चौकुळमध्ये जास्त प्रमाणात आढळणारा खडकुंज बघूया असा. एका चिऱ्याच्या प्रमाणे हे असे खडक असत हिसर. आता बघूया ती बस रिटर्न किती वाजता येतात ती. आणि आता मामाकडचे दिवस म्हणजे सुट्टी संपतली, जावच्या ते देवाचं दर्शन घेऊ गेलो हिसर. आम्ही आता उद्या जातलो आमच्या परत घरी. त्यानंतर परत बघूया फेरी लागाय ती कधी ती. वाटो झालं का तुला इकडे बघ, पप्पाचं दर्शन घेतलं का? तू कधी आलेल इकडे? आलेल ना? परवा का कधी इलेलं? गेल्या वर्षी ना? तर हे बघा सर या स्टॉपकडे थांबायचं लागता. जाताना खूप घाई झालेली ही कमान असा. आणि पुढे वाडी असत काय की मम्मी? कशाची वाडी? आणि केगदवाडी आणि पुढे असत काय? आणि सर आता बसला थांबताना नेमका जांभळा गावली आहेत, ती जांभळा काढतात. भरपूर असत काय? होय म्हणे पण काय म्हणते ग, जांभळाच जांभळा तिचं सगळी. हडे ह्यो रस्तो हडे गेलो ना, हडे कुंभवडा असा. आणि आमका आता ह्यो मध्ये रस्तो गेला खमद्या देवाकडे आणि आमका ह्या रस्त्याक आता जाऊचा. तर गाडी आहे सर मम्मी सोबत आपण बोला. मम्मी किती वर्षांनी येला? नका आता तरी 4 वर्ष झाली हाडे खमद्या साड्या दिल्या. मध्ये इलेला का? हो, खमद्या साड्याचा वाढदिवस होता त्यावेळेला. खमद्या साड्याची ह्या झाली ना, स्थापना झाली त्यावेळेला. त्याच्यानंतर आम्ही गुरुमामाने मी नारळ पण ठेव केलेलं. हा हा, मिया नाही ना, मिया बऱ्याच वर्षांनी. पहिल्यांदाच इला वाटतं. पहिल्यांदा नाही स्थापनेक आणि इल्लेले तर, पण आता सध्या मोठा झाल्यावर खूप वर्षांनी इलाय. बरं वाटतं सगळेजण येले का, तरी पण आम्ही थोडीच माणसं येलो तरी म्हणजे हो. अशी गाडी बिडी घेऊन येलो तर आपला बरा खूप उशीर बसा गावता. आता एसटी दुसरी आमका लगेच 5-10 मिनिटात. तर आता बस इल्लेली असा. आम्ही 5-10 मिनिटं लवकरच इलो. खुशी इली, गाडी चुकली तर मुश्किल होती. आत्ताच उतारलं आणि पापडेकडचं फुल असं तिसर जातं. संध्याकाळचं मस्त वाटतं. उतारल्याच आम्ही पापडेड जाऊ गेलो कारण की बामच सगळे धरलेले हा.
खिसर असतले तेरवा आता नाही आहेत पहिली जशी गावात तशी खिसर तारण काय शॉक आहे त्याला मी पोचतलो आता फुलार पुलावरती अजून पाणी असा हे का पापडी असा होतला आता चौकूर गावचा आमच्या गावात जाण्यासाठी मधोमध्ये बसलेला पूल असा गणपती विसर्जन करू आणि येत पहिल्यांदा सर मामी इसरच करतात का अजून आहे खालती मग ह्या साईडी त्या साईडी ए दुर्वा ह्या साईडला गणपती विसर्जन करतात हे सगळे मळे असत तुला मळवात असं नाव ठेवलेलं कडे सगळीकडे नदीच्या अलीकडे जो भाग असा ना तिचं नाव मळे करायचे त्याच्यामुळे ह्या वाडीत मळवाडी असं नाव दिलेलं सकाळ फुल होता आणि लगेच पाणी आहे फुलावर आम्ही तर पाणी असून कधीच उतरणार आमचा दादा नेहमी हरायचे आता हल्लीच या मोठा पूल बांधलेला नवीनच इतके उंच केल्याने आता नजार पण खूप नाही बाबा पापटेसून आता घरात तर आता पापडेसून आम्ही घराकडे जाऊ जातो गुलाबात वाटे मस्त आहे तर फायनली आम्ही घराकडे पोचलो आता पण डायरेक्ट रात्री भेटाय बघायच्या जेवणात मेजवानी काय असता ती आता जरा थांबतो दमलो धावपळीतच सगळं काय झाला म्हणजे आता आपण संध्याकाळी भेटतो खमट्या सड्यासून जाऊन आता मॅगी आम्ही आमची ना मॅगी करतात चुलीकडे तर चला मग आम्ही छाटच्याच मॅगी खाऊया मामी मॅगी करता ना मॅगीसाठी कांदो आणि कसली करता तांबडी काय पिवळी वेगळ्या पद्धतीची आम्ही ना अशी करतो आज मामीच्या आजची पुण्याची मॅगी खाऊया तुम्ही खालाय बनवून ह्यांच्याने आधीच बनवून खाल्ला नाही नाही खाऊ आता मामी आपल्या स्टाईलने करता प्रांजल ऐक सांगते मामी करता कवाट घालून त्याच्यात ए अंड्याची पोळी कर फुटला तर त्यांचं सोमवार अंडे नको खरं ठेवलं म्हणजे 4 पावटर आणू नये राज मॅगी जेवया नको होय आज अमित मामाने जातात पुण्यात गे मॅगी मग घालतलं काय पहिला पानी का डालना चाहिए समझे उबलना चाहिए अरे तो पिवळा मामी किती दिवस मॅगी आहे कोण आणली शिजली का मॅगी एक नंबर असेल फाळके कर बारीक बारीक वाईट मोठ्या फरकाने मग त्यांना जास्ती जास्ती घालू काही केळीच्या पानार मॅगी मस्त तू का घ्या मापून घाला आजा घाल म्हणजे आज रात्री भयंकर गडगडता वगैरे पाऊस नाही पण गाजताच खूप मोठ्या लाईट 2-3 वेळा येऊन गेलेली असा त्याच्यामुळे आजचं हे व्लॉग आपण हिसरच थांबवूया कारण की गडगडताना मोबाईल वापरणं खूप रिस्की असा भेटायला लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तर मला तर काळजी घ्या टेक केअर बाय बाय